जाण काही शास्त्र कारण 18 ही पुराण हरिका. म्हणजे 4 वेद, चतुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, 6 शास्त्र शास्त्र अशा प्रकारे शास्त्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, महाभारत आहे, पुराण आहे, अशा प्रकारे मोठमोठे जेवढे ग्रंथ असतील अशा प्रकारे शास्त्र, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 6 आणि 4 10 आणि 18 पुराण, 18 आणि 10 28 28 हे म्हणून या शास्त्राची गणना 6 आणि 4 10 10 आणि 18 28 म्हणून युग 28 विठेवरी आता बघा या शास्त्रामध्ये शनी, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी अशा प्रकारे 7 आणि चंद्र आणि सूर्य अशा प्रकारे मिळून अशा प्रकारे 9 ग्रहाची रचना झालेली या पृथ्वीवर, या सृष्टीवर 9 ग्रह. आता 9चा आकडा पहा तुम्ही. 9चा आकडा म्हणजे या 7 दिवसामध्ये तुम्ही आम्ही सर्व म्हणणारे परीक्षिती राजाने अशा प्रकारे सुखदेवाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे भागवतामध्ये शुकदेवाला परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये अशा 7 बांबू अशा प्रकारे 7 बांबूचे फुटून त्या कांद्यामधून अशा प्रकारे त्याच्या निर्मिती होईल आणि 7 बांबू फुटून अशा प्रकारे परीक्षित राजाचा भागवत ऐकता त्या अशा प्रकारे उद्धार होणार. मग हे 9 अशा प्रकारे 9चा आकडा कसा. या जगतामध्ये देव पाहावया गेलो तेथे देवची ओळी ठेवून. मग देव कोण आहे? सूर्य आणि चंद्र. या जगतामध्ये सूर्य देव म्हणावा तो कसा. सूर्य आदिष्टिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. सूर्य अशा प्रकारे निघल्यानंतर या पूर्ण जगताला अशा प्रकारे प्रकाशमय करून टाकण्याची शक्ती त्या सूर्यामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारे ओवी आलेली आहे. सूर्यादिष्टिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. मग या जगतामध्ये ऑल वर्ल्ड फॉर द विश्व अँड वन सन अँड वन मून फॉर द गॉड. या जगतामध्ये एकच सूर्य आणि एकच चंद्र अशा प्रकारे देव आहे. ते सांगायचं कसं. सूर्य देव आहे कशावरून सांगायचं. तैसे बिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभव व्हावी. सूर्याचं बिंब अशा प्रकारे बचके एवढं आहे, छोटं बिंब दिसतं, परंतु या पूर्ण जगाला प्रकाशमय करून टाकण्याची शक्ती त्या सूर्यामध्ये आहे. म्हणून सूर्य हा देव आहे. आता चंद्र देव आहे. हे कशाचं. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे. ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे चांदणे आहे. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. ज्या ठिकाणी महादेव भगवान भोले परमात्मा आहे त्या ठिकाणी पार्वता माता आहे. म्हणजे शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी विवेक आहे, विचार आहे. म्हणून चंद्र सुद्धा अशा प्रकारे देव आहे. त्याप्रमाणे अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. म्हणजे बघा पाण्याची माणसाची दृष्टी कशी असावी. हे पूर्ण ऑल वर्ल्ड फॉर द विश्व अँड दे आर माय पर्सनल हाऊस. हे पूर्ण हे विश्व हे पूर्ण जग एक माझं घर आहे. आणि या ईश्वरामध्ये या विश्वामध्ये राहणारा इच मॅन ऑर ॲनिमल फॉर द सेम नॅचरली. या जगतामध्ये राहणाऱ्या प्राण्याविषयी असो, मनुष्याविषयी असो, किड्याविषयी असो, किटकुलाविषयी असो, माझी पाहण्याची दृष्टी अशा प्रकारे सम प्रमाणात सेम नॅचरली अँड बिहाइंड एक्झॅक्टली फॉर द गॉड प्लेस यू अँड एट टाइम फॉर द स्टुडंट अँड रेग्युलर स्टडी.
and a long life for the successful, unsuccessful for the don't worry problem, discipline and competence for the powerful, they are for the God bless you. भगवंताची कृपा झाल्यावर